चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाज। आज काय आहे? एकादशी। एकादशीच्या निमित्ताने आपल्या इथं टाकळीम या गावातून एकादशी दुसरी जी एकादशी असती त्या एकादशीला पायदिंडी आपल्याकडं देशवंडीला येते। ते पायदिंडीचं महत्त्व मागं तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या वेळेस पण सांगितलंय। पायदिंडी केल्याने किती तुम्हाला आयुष्य सफल होतं तुमचं। पायदिंडी केल्याने नामस्मरण किती होतं। पायदिंडीमध्ये केलेलं ना पायदिंडीमध्ये आपण केलेलं नामस्मरण चिदंबरापर्यंत किती लवकर पोहोचतं हे मागच्या आपण काही सत्संगांमधून जाणून घेतलं। पण आज एकादशी म्हटलं की काय आठवतं? पांडुरंग आठवतात, विठ्ठल आठवतो। आणि आपण सगळ्यात पहिले सांगत असतो की चिदंबर आणि विठ्ठल काही वेगळे नाही। ज्यांनी पारायण केले पारायणाच्या याच्यामध्ये चिदंबर रूपामध्ये चिदंबर आणि विठ्ठल हे रूप एकच आहे। हे बऱ्याच वेळा 2-3 वेळा उल्लेख आलाय। पण संत माता विठाबाई यांना चिदंबरांनी विठ्ठल स्वरूपात आणि कसं त्यांना दर्शन दिलं आणि विठ्ठलाने त्यांना कसं सांगितलं ही कथा आपण एक थोडक्यात आपण आज घेणार। कथा मोठी आहे पण काय आपण थोडक्यात त्याचा समारोप करणार। संत माता विठाबाई ह्या पंढरपूरच्या। संत माता विठाबाईंचं आडनाव काय होतं? नाईक। विठाबाई नाईक म्हणून त्यांचं नाईक आडनाव होतं। संत माता विठाबाई पंढरपूरच्या त्याचे आई वडील संत माता विठाबाईंचे आई वडील हे पांडुरंगाची निस्सीम भक्ती करत होते। एकदम रोजच्या रोज दर्शनाला जाणे, भजन करणे, घरामध्ये सगळ्या गोष्टी पाळणे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक कन्यारत्न प्राप्त होतं त्यांना। कन्यारत्न प्राप्त होतं, सुंदर असं कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर विठाबाईंचे आई वडील एकदम खुश होतात, एकदम खुश। आणि रोजची सेवा घरात पांडुरंगाची असल्यामुळं संत माता विठाबाई जसजशा मोठ्या होत्या तसं त्यांच्या अंगवळणी ते पडलं होतं की रोज तुमच्या घरात आपण जसे संस्कार मुलांना लावू, जे रोज तुम्हाला दिसल तसंच मुलं आपल्या घरामध्ये वागतात। हे त्यांच्या घरामध्ये सारखं चालू होतं पांडुरंगाची भक्ती। संत माता विठाबाईंना पण पांडुरंगाची फार भक्ती जडली। वयाच्या 5व्या वर्षापासून संत माता विठाबाई रोज पांडुरंगाच्या दर्शनाला मंदिरात जात होत्या। पांडुरंगाची काय करत होत्या? भक्ती करत होत्या। आणि ते रोज जाऊन त्यांच्या ते अंगवळणी पडलं। आणि ते चालू असताना सारखं तिथं काय यायच्या भजन करणारे लोक यायचे, मोठमोठ सगळे संत मंडळी यायचे। ते ऐकून काय झालं? सगळ्यांना काय झालं? आनंद झाला। संत माता विठाबाईंना पण ते रोजचं अंगवळणी पडलं, त्या भजन करायला लागल्या, त्या सगळ्या गोष्टी ऐकत होत्या, प्रवचन ऐकत होत्या। त्याच्यामुळं त्यांच्या अंतरंगात विठ्ठलाची इतकी भक्ती वाढली, इतकी भक्ती की सारखं त्यांना असं वाटायला लागलं की आपलं आयुष्य हे काय करावं? पांडुरंगाच्या चरणी लीन करावं। आणि हे पांडुरंगाच्या चरणी लीन करायचं सगळं ठरलं। आता सगळ्या गोष्टी झाल्या, मनात सगळ्या गोष्टी साठवून ठेवल्या गेल्या। आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना जसं वय वाढत होतं तसं संत माता विठाबाईंच्या आई वडिलांना कशाची गोष्ट लागली? लग्नाची लागली ना, लग्नाची। तसं संत माता विठाबाईंचे आई वडिलांना काय लागलं? संत माता विठाबाईंच्या आई वडिलांना काय लागलं? ओढ लागली। कशाची ओढ लागली? पांडुरंगाच्या मुलीच्या लग्नाची। मग मुलीच्या लग्नाची वेळ लागली। पण संत माता विठाबाईंनी काय केलं होतं की मी पांडुरंगाच्या चरणी लीन होणार आहे, आता मी पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरं काही डोक्यात नाही, मला लग्न करायचं नाही, मला काय करायचं नाही? लग्न करायचं नाही। पण 8 तास चाललेला होता, ती आईला सांगितलं की मला लग्न करायचं नाही। पण आई ऐकते का? नाही ऐकत। आईने तरी पण नाही, वडिलांनी पण ऐकलं नाही। एक सुंदर असा मुलाचं गोरा गोमटा एकदम सुंदर मुलगा आणि पैशावाला चांगला धंदांगडा मुलगा तिच्यासाठी बघितला। यांची इच्छा, संत मातांची इच्छा नव्हती लग्न करायची, पण लग्न झालं। सासरी पाठवून दिलं। सासरी पाठवून दिल्यानंतर सासरी गेल्यानंतर लग्नाच्या सोपस्कर सगळे पार पडत असताना मन काही लागलं नाही। एक दिवस असं ठरवलं की आता काय करायचं? पळून जायचं।
आणि त्यांच्याकडे एक अशी सुंदर मूर्ती होती चांदीची विठ्ठलाची. कशाची? चांदीची मूर्ती विठ्ठलाची होती. ती विठ्ठलाची मूर्ती घेतली आणि संत माता विठाबाई काय गेल्या, घरातून पळून गेल्या. पळून जाताना पायात काही नव्हतं, कोणत्या वाटेला चालले माहीत नाही. रोडले सगळे दगड खडी सगळ्या गोष्टी असताना काटे टोचले पायामध्ये. काय टोचले? काटे. पाय रक्ताळ झाला, पण कुठं भान नाही, नुसत्या पळत होत्या. ठेस लागली, ठेस इतकी जोरात लागली आणि त्या जोरात खाली पडल्या. खाली पडल्यानंतर साक्षात विठ्ठल समोर उभे राहिले. साक्षात विठ्ठल समोर उभे राहिल्यानंतर तुमच्या पायाला जरी किती काही झालेलं असेल, तुम्हाला ठेस लागले असेल, रक्त येत असेल, तुमच्या समोर जर चिदंबर उभे राहिल्यानंतर तुम्हाला त्याचा विचार येणार आहे का? त्या तर साक्षात विठाबाई होत्या. मग विठाबाईंच्या समोर ते पाहिल्यानंतर ते सगळं विसरले आणि त्यांनी काय केलं? विठ्ठलाला नमस्कार केला. विठ्ठलाला नमस्कार केला त्यावेळेस विठ्ठलांनी सांगितलं, काय सांगितलं? मी मानव रूपामध्ये कुंदगोळ ठिकाणी उभा आहे. आता कुठे आहे? कुंदगोळ स्थानी मी आता आहे. आणि माझा परमभक्त, माझा परमशिष्य राजाराम महाराज इथं 2 मिनिटात येणार आहे. तू त्याच्याबरोबर कुठे ये? मला भेटायला कुंदगोळला ये. कुंदगोळला ये. आणि डायरेक्ट विठ्ठल गुप्त झाले आणि 2च मिनिटात संत राजाराम महाराज यांची पायदिंडी तिथून चाललेली होती. पायदिंडी चालू असताना पायदिंडी तिथून चाललेली होती आणि ते त्यांना भेटले. तिला काय वाटलं? आश्चर्य वाटलं. आता मला माझा देव सांगून गेला, आता यांच्याबरोबर जायचं. हातामध्ये दिवा चालू केला आणि तो दिवा करून हातावर पंथी ठेवून त्या कुठं निघाल्या? स्वामींच्या भेटीला गेल्या. आणि कुंदगोळला गेल्यानंतर ज्यावेळेस समोर स्वामी पाहिले तोपर्यंत निम्मा हात काय झालेला होता? जळालेला होता. काय जाता? निम्मा हात जळालेला होता. पण काही कुठं आपल्याला हाताला नुसतं चटका बसला तर आपण काडी ओढताना 4 वेळा विचार करतो, चटका बसतो का? भक्ती अशी असावी. भक्ती किती सुंदर असेल की सगळं सोडलंय. आज आपण लग्नासाठी काय झालेलं आहे? वेडे झालोय. लग्न झाल्यानंतर लग्नात इच्छा नव्हती, काही नव्हतं, कुठे गेल्या? निघून गेल्या. त्या चिदंबराला भेटायला गेल्या आणि चिदंबराला काय झालंय? भेटायच्या अगोदर कोण भेटलं? स्वतःचा देव भेटला. कोण भेटला? विठ्ठल. विठ्ठलांनी काय सांगितलं? मी स्वतः मानव रूपामध्ये कुठे? कुंदगोळमध्ये आता कार्य करतोय. तसं ते मुरगोड स्वामी कुठले? मुरगोडचे. पण त्यावेळेस कुंदगोळला होते. मग विचार करा, विठ्ठल चिदंबर वेगळेत का? आज एकादशी दिवशी किती सुंदर कथा आहे की माझा देव चिदंबर आणि पांडुरंग हे काही वेगळे नाही. हा संप्रदाय काही वेगळा नाही. हे सगळं काही एकच आहे. आणि त्यावेळेस संत माता विठाबाई चिदंबराची ज्यावेळेस भेट झाली तर दोघांना इतका आनंद झाला. एक लक्षात ठेवा, भक्ताला आनंद होतो त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आनंद देवाला होतो की माझा भक्त माझ्याकडे आला. काय? माझा भक्त माझ्याकडे आला हे म्हणलं का तुम्हाला जितका आनंद होत नाही ना, त्याच्या 100 पट देवाला आनंद होतो. आणि चिदंबरांना इतका आनंद झाला आणि त्या संत माता विठाबाईंना तर फार आनंद झाला. त्यावेळेस त्या मिनिटामध्ये साक्षात विठ्ठलाचं रूप चिदंबराच्या रूपात दिसलं आणि त्यांनी तिथं नतमस्तक झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की चिदंबर स्वामी स्वतः काय आहेत? विठ्ठल आहेत. मग ते चालू असताना तिथं काय केलं त्यांनी? तिथं ते सेवा करायला सुरुवात केली. सेवा करताना काय झालं? हात पूर्ण काय झालेला होता? निम्मा जळालेला होता. हे ज्यावेळेस त्यांच्या नवऱ्याला कळलं की ते आपली, कारण की संत माता विठाबाई दिसायला का होत्या? सुंदर होत्या आणि गोऱ्या पाना असल्यामुळे नवऱ्याला कसं झालं की नाही आता बायकोला आणायला. कळाल्यानंतर कुठं जायचं? कुंदगोळला जायचं. ते गेले कुंदगोळला. कुंदगोळला गेल्यानंतर स्वतः समोर बायको काय संत माता विठाबाई काय नाही म्हणल्या यायला. त्यांनी हात धरला, हात ओढला तर हात निघून आला. काय झालं? हात निघून आला. घाबरले. नवरा घाबरला. जो तिथून पळ काढला त्यांनी. त्यांना इतका आनंद झाला विठाबाईंना की हे माझ्या चिदंबरांनीच माझ्यासाठी केलं. का? तर ते जर हात निघाला नसता तर ते काही गेले नसते. हात निखळला म्हणजे भक्ती किती टोकायची विचार करा. आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती आता तात्पुरती आहे. काम होऊस्तपर्यंत चिदंबर, काम झालं तर दिगंबर. काही नको आम्हाला. चिदंबरा झालं माझं काम, जायचं मला घरी. काय तर गाडीला लाईट नाही. बरेच कारणं सांगितले मला आता लोकांनी. लोकांना काही घेणं नाही. लोकांना चिदंबरासाठी नाही येत. लोक त्यांच्या कामानिमित्त येतात. मी तुम्हाला एक सांगतो, मी बदलणार आहे.
मी निघून जाणार आहे, मी वरती जाणार आहे, माझ्या इथं मी राहणार नाही, माझ्या जागेवर अजून कोणतरी स्वामी प्रगट करतील, अजून एक माणूस तयार होईल. पण ते तसेचे तसे कुठं राहतील, आतमध्ये राहतील. त्यांच्या व्यतिरिक्त कोणाशी भांडू नका, त्यांच्या व्यतिरिक्त कोणाशी बोलू नका. कोणता बाबा तुमचं काम करू शकत नाही, एकच बाबा. कोणता बाबा? आवाज नाही आला. एकच बाबा, स्वामीं व्यतिरिक्त कोण नाही. फक्त स्वामी पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? स्वामी. स्वामी एक स्वामी, स्वामी दोन्ही स्वामी, स्वामी तीन स्वामी. आपल्याला तिसरा कोणी नको. चिदंबरच करता करवित आहे एवढं डोक्यात धरायचं, बाकी काही डोक्यात धरायचं नाही. कथेचा विषय परत शेवटपर्यंत जाऊया. तितका आनंद झाला की संत माता विठाबाईंना आनंद झाला. त्याच्यानंतर संत माता विठाबाईंनी काय केलं की आता हा कार्यक्रम चालू आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहे. संत माता विठाबाई कुठे गेल्या? आळंदीला गेल्या. कुठे गेल्या? आळंदीला गेल्या. आळंदीला 7 दिवसाचा उपवास केला. अर्धवट माहिती होती आपल्याला, माग आपण उपास कधी काही सांगितलं नाही. संत माता विठाबाईंनी तिथं काय केला? 7 दिवस उपवास केला. उपवास करून प्रार्थना केली भगवंताला. माऊलींना काय केली? माऊलींना प्रार्थना केली. 7 दिवसाच्या उपवासानंतर माऊली काय झाले? समाधीतून बाहेर आले आणि त्यांना सांगितलं काय की चिदंबर संप्रदाय मोठा करायचं काम मी स्वतः येणार आहे. मी काय करणार आहे? मी स्वतः येणार आहे आणि मी तो संप्रदाय मोठा करणार आहे. मला माहिती आहे आज भक्त आहेत. आज भक्त किती आहेत? छोटे, कमी आहेत भक्त. हे भक्त कमी आहेत, पण जे जे चिदंबराचं नामस्मरण करतील त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे कधी सांगितलेलं आहे माऊलींनी? त्यावेळेस सांगितलेलं आहे. आज संप्रदाय वाढायला लागलाय, चिदंबर कार्य वाढत चाललंय. याचा अर्थ माऊलींनी काय केलेलं आहे? कार्य करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यावेळेस माऊलींनी सांगितलं होतं की हा संप्रदाय छोटा आहे, हा छोटा संप्रदाय, पण मी एक काळ असा येणार की चिदंबरा व्यतिरिक्त कलियुगात दुसरा कोणताही नामस्मरण नाही. मागाशी मी जी गोष्ट सांगितली, मी कथेतून वाचून सांगतो, मी ती कथेतला विषय की चिदंबरांचा विषय असा आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय एक काळ असा येईल की चिदंबरा व्यतिरिक्त कोणतंही नाम या कलियुगात चालणार नाही. एकच नाम चालल, ते चिदंबर नाम चालल. मग हे कालांतराने होणार आहे, काही वर्षानंतर होणार आहे. मग काही वर्षानंतर करण्यापेक्षा तुम्ही आज भाग्यवान आहेत, तुम्ही सगळे भाग्यवान आहेत की तुमच्यासारख्या लोकांना आधीच चिदंबर भेटला. तुम्ही आधीच संप्रदाय वाढवायचं काम केलंय, आधीच सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत गेल्या. आणि हे करत असताना एक लक्षात ठेवा, संत माता विठाबाई ह्या कोण होत्या? आधी कोण होत्या? संत माता विठाबाई आधी होते जनाबाई, मग झाले विठाबाई. पांडुरंग अवतारात ज्या जनाबाई होत्या त्या चिदंबर अवतारामध्ये कोण झाल्या? विठाबाई झाल्या. ज्या चिदंबर अवतारा विठ्ठलाच्या अवतारामध्ये जो होता तुकाराम, आता झालो राजाराम. हे सगळं भगवंत येत असताना तो त्याचे भक्त आधी पाठवत असतो, भगवंत नंतर जातो. आपण म्हणतो ना की एखाद्याची शिकार करायची आपल्याला, त्याच्या आधी काय करतोय? सगळी फिल्डिंग लावून टाकतोय. तसा विषय स्वामींना ज्यावेळेस अवतार कार्य करायचं किंवा देवाला अवतार कार्य करायचं, त्याच्या अगोदर देव काय करतो? त्याचे सगळे सवंगडी आधी पाठवतो. देवात आणि ह्या संतात काही बदल नाही. देव आणि संत हे एकच. फक्त काय असतंय? देवाला वाटतं की संताचं नाव मोठं व्हावं माझ्या भक्ताचं, आणि भक्ताला वाटतं की माझ्या देवाचं नाव मोठं व्हावं. या दोघात काय द्वंद्व आहे? हे कधी न संपणार आहे. तसं गुरु शिष्याच्या नात्यामध्ये काय वाटलं पाहिजे? गुरुला वाटलं पाहिजे शिष्य आपला काय झाला पाहिजे? गुरु सारखा झाला पाहिजे. आणि शिष्याला वाटलं पाहिजे की आपला गुरु सारखा कोणी नव्हे. हे ज्यावेळेस तुमचं चालल त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपले गुरु काय घालतात, आपले गुरु काय हे करतात, त्याचं अनुकरण करत जा. गुरूंनी जसं काही गोष्टी केल्यात त्या आपण अनुकरण केल्या पाहिजे. गुरूंना एखादी गोष्ट आवडत असेल तर ते शिष्यानी घालू नये. गुरूंनी एखादी गोष्ट घातली सेम टू सेम तशी गोष्ट घेऊ नये. कारण का की अलौकिक फक्त 2च गोष्टी आहेत, देव आणि गुरु. याच्या व्यतिरिक्त लाईफमध्ये काहीही नसावं. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, विठ्ठल तोच चिदंबर आणि चिदंबर तोच विठ्ठल. हे लक्षात धरून आपण कार्य केलं पाहिजे. आणि या कार्यामध्ये चिदंबराच्या प्रचार प्रसारामध्ये आपण हिरिरीने भाग घेतला पाहिजे. कडाष्टी साईडच्या लोकांनी फार जोरात त्या एरियातून लोक इथं जास्त प्रमाणात यायला लागले. मला त्या सगळ्या परिवाराचा एक मनापासून आनंद आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण का कमी दिवसामध्ये त्या तिकडून लोक परिवार चांगला यायला लागला. आता नेमकी तर जामखेडचा परिवार गेला, बिभीषण म्हणून मुलगा आहे तिथला, बघा मारुतीचाच अवतार.
बरोबरचा विभीषण आता गेला, ते लोकांनी फार येड्यावानी केलं त्याला, तो गेला आता जस्ट उठून गेला, पण दत्तगुरूंचा निस्सिम भक्त आणि एकदम चांगला विषय, आणि तेच विषय असेच लोक आपल्यापर्यंत आले पाहिजे की ज्यांना खरंच चिदंबराची भक्ती करायची सगळ्या गोष्टी. त्याचाच मला आत्ता सत्कार करायचा होता, पण नेमकी तो उठून गेला. पण ठीक आहे, चिदंबर करता करीत आहे, तो सगळं काही करेल आणि तोच आपला करतो आणि तेच आपलं आयुष्य पुढे नेतो. त्यामुळे हे सगळे विधी लिखित आहेत. हे मनुष्य येणार आहेत, मनुष्य जाणार आहेत, पण चिदंबर आहेत त्या ठाई उभे आहेत. विटेवरी उभा कटावरी कर, रूपते सुंदर स्वामी माझा. हे जे अभंग झाला हा साजेसा अभंग चिदंबरांचा आहे. आता तुम्ही खाली बसलेत, इथून सुद्धा बघितलं तरी ते काय करत असतील, आता काय करतात ते हसतात आहे ना. असं हसणारा देव कुठं पाहिलं तुम्ही? त्यांना आनंद होतो, ते म्हणतात काय चाललंय, वा वा इतका अभंग. जिथं टाळ मृदुंग वाजतात, जिथं सगळ्या गोष्टी घडतात ना, तिथं भगवंत स्वतः आतमध्ये नाचत असतो. तुम्ही नाचताना विचार करू नका, बेभान होऊन नाचत जा. ती काय पावल्या खेळत जा, सगळ्या गोष्टी करत जा. पावल्या खेळताना लाज वाटू देऊ नका. त्याच्या नावात जर तुम्ही नाचले तो तुमच्या दुःखात येऊन तुम्हाला सावरून घेईल. पण तुम्ही जर डीजे समोर नाचले तो तुमचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे चिदंबर नामस्मरणामध्ये गुंतून जा. आपण दरवेळेस प्रमाणे जसं सांगतो, आता आपले पारायणाचे पुस्तक संपलेत म्हणून आपण पारायण 15 दिवस आपण लोकांना थोडं शांत केलंय. पण 15 दिवसानंतर प्रत्येकाला पारायणाचं पुस्तक दिलं जाईल. प्रत्येकाने पारायण करायला सुरुवात केली पाहिजे. ज्यांच्याकडे आहे ते तर करतातच आहे, पण नवीन लोकांना आपण पारायणाचं पुस्तक 10 दिवस झाले आपल्याकडचं नाही आहे. आपण एक 15 दिवसात ते पुस्तक येईल, त्याचं आपण पुढं करूया. आणि आज आपले सर्वांचे लाडके, जे तुम्हाला सुंदर असा आमटी भात खाऊ घालतात, असे आपले आप्पा यांचा वाढदिवस आहे आज.